हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी. आज मुलांचा हट्ट होता की मम्मा आज छान असं नॉनव्हेजमध्ये टेस्टी असं काहीतरी बनव. तर म्हटलं चला, आज खिमा पण आणलेला होता घरी. तर म्हटलं खिमा ब्रेड रोल बनवूया आणि ते पण एकदम क्रंची आणि टेस्टी असं बनवूया. आणि आजची रेसिपी एकदम सक्सेस झालेली आहे. आपलं हा खिमा ब्रेड रोल एकदम क्रंची आणि टेस्टी झालेला आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी ही रेसिपी शेअर करते. ब्रेड रोलसाठी मी काय घेतलेलं आहे ते मी खिमा घेतलेला आहे पाव किलो. एक अंडं घेतलेलं आहे. खिमा बनवण्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहे, इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेली आहे. हे मसाले आहेत जे रेग्युलर मी घरामध्ये यूज करते. काळा मसाला, गरम मसाला, हळद, बेडगी, मीठ आणि धना जिरा पावडर हे मसाले मी खिमा बनवण्यासाठी यूज करणार आहे. आणि त्यासोबत मी ब्रेड घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, पहिली खिम्याची रेसिपी दाखवते आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवणार आहे. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला मी लसूण टाकून घेते. लसूण झाली की लगेच मी त्याच्यामध्ये कांदा पण ॲड करते आणि छान असं दोन्ही परतून घेते. कांदा छान परतून झालेला आहे. तर मी लगेच टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण मी परतून घेते. मी परतून घेतलेले आता जे आपण मसाले घेतलेले आहेत ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि सर्व परतून घेते पुन्हा तेलामध्ये. सगळे मसाले टाकून छान मी परतून घेतलेले आहे कांदा टोमॅटो. आता जो खिमा घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करते. आणि खिमा मसाल्यामध्ये मी परतून घेते आणि हे पूर्ण मी वाफेवरच शिजवून घेणार आहे खिमा. आणि ड्राय करून घेते, पूर्ण ड्राय करून घेणार आहे खिमा. मी ओलसर ठेवणार नाहीये. खिमा आपला रेडी झालेला आहे, एकदम ड्राय करून घेतलेला आहे. आता त्याची पुढची प्रोसेस, इथे मी अंडं फेटाळून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, ते साईडने कट करून घेतलेले आहेत त्याच्या कडा. आणि ज्या कडा मी कट केलेल्या आहेत त्या थोडे मी तव्यामध्ये ड्राय करून त्याचं असं ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, पोळपाटावरती एक स्लाइस ठेवणार आहे आणि ती थोडंसं त्याच्यावरून असं लाटणं फिरवून मी त्याला असं पातळ करून घेते. त्यामध्ये आता मी खिमा भरते. खिमा भरून घेतलाय आणि आता ह्याचं मी हलकंसं असं प्रेस करून मी रोल करून घेते. बाकीचे जे राहिलेले आहेत ते पण मी सेम करून घेते. खिमा टाकून घेते आणि ब्रेड असं हलकंसं हाताने मी प्रेस करून घेते. छान असं अंड्यामध्ये मी घोळवून घेते. अंड्यामध्ये मी घोळवून घेतल्यानंतर लगेच मी ब्रेड क्रम्समध्ये पण मिक्स करून घेते आणि लगेच मी तळायला टाकते. इकडे मी लगेच तळायला टाकलेले आहेत तेलामध्ये. सुरुवातीला काय करणार आहे, एक साईडने छान असं क्रंची होऊन देते आणि त्याच्यानंतरच मी दुसरी साईड पलटून घेते. एक साईडने छान क्रंची झालेला आहे. आता ही दुसरी बाजू पण मी क्रंची करून घेते. तिचे पण मी खिमा रोल असं छान क्रंची तळून घेते. दोन्ही बाजूने छान असे क्रंची झालेले आहेत आपले खिमा रोल. आता मी ह्यांना काढून घेते आणि बाकीचे जे राहिलेले आहेत रोल ते पण असे छान क्रंची तळून घेते. अशा प्रकारे आपले क्रंची खिमा ब्रेड रोल तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.